आज कुंभ प्राधिकरण याच्या कार्यालयाचं उद्घाटन या ठिकाणी झालेलं आहे. रीतसर उद्घाटन या ठिकाणी झालेलं आहे. या ठिकाणी आता कुंभमेळ्यापर्यंत संपेपर्यंत हे कार्यालय या ठिकाणी कार्यान्वित होईल. आज कुंभमेळ्याच्या संदर्भामध्ये एक आढावा बैठक या ठिकाणी झालेली आहे आणि फक्त पर्टिक्युलर कामांची, हे सार्वत्रिक नाही, पण जे घाट आहेत त्र्यंबकेश्वरला असतील, त्र्यंबकेश्वरला नाशिकला आहेत, या घाटांचा कामाचा आढावा, त्यांचा स्पीड, त्यांची गती, त्याची क्वालिटी या संदर्भामध्ये सर्व अधिकाऱ्यांची या ठिकाणी चर्चा झाली. विशेष करून मग जलसंपदा विभागाचे अधिकारी होते, त्याच्यामध्ये PWD सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी होते आणि त्यांच्यासोबत सर्व काही चर्चा या ठिकाणी झालेली आहे. वेळेमध्ये आपल्याला एक काम पूर्ण करायचं आहे, कारण आता वेळ कमी आहे, आता पुन्हा पावसाळा आहे आणि म्हणून वेळेत कसं काम होईल, आता किती टक्के काम झालं, किती % झालं, अपेक्षित काय होतं, या संदर्भामध्ये सर्व चर्चा या बैठकीमध्ये झालेली आहे. हो, खरं तर वृक्ष लागवडीचा जो महत्त्वाचा उन्नत अभियानाचा उपक्रम आहे तो सर्वत्र आपला सुरू आहे. आज देखील वृक्ष लागवड मोठ्या प्रमाणात करण्यात आली. कुठे कुठे वृक्ष लागवडीचा अजून प्रस्तावित सुरू आहेत आणि किती झाडं आतापर्यंत लावली गेली? हरित नाशिक, हरित मान्सून हा जो आमचा कार्यक्रम आहे याला आता आम्ही विशेष महत्त्व दिलेलं आहे. आपण बघतात दर रविवारी आम्ही जवळपास 8 ते 10 हजार झाडं लावतो. आजही या ठिकाणी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ त्यांची जी ब्रँच आपल्याकडे आहे त्या ठिकाणी सुद्धा उपकेंद्र जे आहे त्या ठिकाणी सुद्धा आपण 5,000 झाडं लावतो, 6,000 झाडं लावतो आहे. त्यातली 2,000 झाडं आज लावली. उद्या परवा पुन्हा त्या ठिकाणी झाडं सगळे विद्यार्थी त्या ठिकाणी लावतील. आपण अतिशय निसर्गरम्य असं ठिकाण आहे दराई माता, त्याचं मंदिर त्या ठिकाणी अतिशय सुंदर अशी जागा आहे. त्या ठिकाणी सुद्धा आपण जवळपास आता 10,000 झाडं लावतो आहे. त्यातली 4 ते 5,000 झाडं आपण आज या ठिकाणी लावली आहेत. जसं 8,000 झाडं आज आपण या ठिकाणी लावलेली आहेत. त्याचा संकल्पही केलेला आहे, झाडं त्या ठिकाणी आणून ठेवलेली आहेत. दर रविवारी आपण हा कार्यक्रम या ठिकाणी घेणार आहोत. प्रत्येक रविवारी मी 8 ते 10 हजार झाडं, अतिशय मोठी झाडं, चांगली झाडं आणि देशी झाडं ही या ठिकाणी लावणार आहोत. आमचा जो संकल्प आहे हरित नाशिक, हरित मान्सून, उन्नत नाशिक ही जी संकल्पना महापालिकेची आम्ही या ठिकाणी मांडलेली आहे आणि सगळ्या नाशिककरांचा याला पाठिंबा आहे. आज आपण बघितलं असेल दराई मातेला तर त्या ठिकाणी हजारो विद्यार्थी, हजारो तरुण त्या ठिकाणी या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले होते. म्हणून मला असं वाटतं की लवकरच नाशिक शहराचा आम्हाला चेहराबोरा बदलायचा आहे. मग नाशिक शहरातले रस्ते असतील, आमची गोदावरी माई असेल, त्या ठिकाणी झाडं लावण्याचा उपक्रम असेल, सगळ्याच गोष्टी, घाट असतील, अतिशय सुंदर, स्वच्छ आणि सुरक्षित नाशिक आम्हाला या ठिकाणी करायचं आहे. बरोबर, गोदावरीमध्ये मोठ्या प्रमाणात सांडपाणी अजूनही मिसळत आहे. तशा ठिकाणी ते चित्र गोदावरीच्या सांडपाण्याच्या बाबतीमध्ये खरं आहे, एवढी पवित्र अशी आमची नदी आहे, ती आमच्या नाशिकची ओळख आहे. पण या ठिकाणी खरं आहे सगळं गावातलं सांडपाणी नदीमध्ये जातं आहे, काही इंडस्ट्रीचं पाणी, केमिकलयुक्त पाणी त्यामध्ये येतं आहे आणि म्हणून जवळपास 2,000 कोटी रुपयाची आपण STP आपण प्लॅन या ठिकाणी घेतलेला आहे, सिवरेज ट्रीटमेंट प्लॅन. आणि आता सगळं जोडणी सुरू आहे. मला वाटतं अजून एक 4-1 महिने लागतील पूर्ण होता 4-6 महिने लागतील. पण या 4-6 महिन्यामध्ये सगळं पाणी जे अतिशय दूषित आहे, मग ते शहरातलं असेल, इंडस्ट्रीचं असेल, हे सगळं पाणी आता आपण त्याच्यावर प्रक्रिया करून त्याला पुन्हा नदीमध्ये सोडणार, त्याला शुद्ध करून. आणि म्हणून मला वाटतं आता काही जास्त वेळ लागणार नाही, पण निश्चित लवकरात लवकर ते होण्याच्या दृष्टीने आपण या ठिकाणी आता प्रयत्न करतो आहोत. ठेकेदार या ठिकाणी रात्रंदिवस काम करत आहेत, आम्ही त्याचा फॉलोअप घेतो आहोत. आमच्या महापौर आहेत, त्या कमिशनर आहेत, उपमहापौर आहेत, सर्वजण या कामाचा पाठपुरावा आम्ही करतो आहोत. मला वाटतं 80% शेतकऱ्यांचा प्रश्न सुटलेला आहे. 20% शेतकरी असतील, 15% शेतकरी असतील की त्यांचा प्रश्न अजून अनिर्णित आहे. मला वाटतं आता मी थोड्यापूर्वीच ते निरोप दिलेला आहे. तिथे जाऊन पुन्हा मी गायकऱ्यांची भेट घेईल, जे उपोषणाला बसले शेतकऱ्यांची त्या ठिकाणी जाऊन भेट घेईल आणि काय मार्ग काढता येतो तो आपण निश्चितपणे काढू. पण 80% जवळपास आता या रस्त्याचा प्रश्न संपलेला आहे. तो काही राजकीय प्रश्न आहेत. जंतर मंतरचे आंदोलन सुरू आहे, त्याला मोठा पाठिंबा मिळताना पाहायला मिळते. मुंबईमध्ये उद्धव ठाकरे हे स्वतः त्या ठिकाणी मैदानात उतरलेले आहे. कसं बघते आंदोलनाकडे? काय आंदोलनं सुरू असतात, अनेक आंदोलनं होत असतात, चालू असतात. त्यातलं आंदोलन आहे, मी तर अनेक आंदोलनं बघितलेले आहेत. त्या ठिकाणी गेलेलो आहे, दिल्लीपासून, मुंबईपासून. मला वाटतं ठीक आहे, त्यांची मागणी आहे, ते उपोषणाला बसलेत, त्यांनी त्यांचं म्हणणं सरकारकडे मांडावं. देश बदलेला बहुमत होतं भाजपकडे, मात्र ते संविधान बदलत आहे असं आदित्य ठाकरे म्हणतात. आदित्य ठाकरेंना काय, आता त्यांच्याबद्दल मी काय बोलू, त्यांच्याबद्दल मी काय बोलावं आदित्य ठाकरेंबद्दल? आता स्पष्ट बहुमत आमच्याकडे या ठिकाणी आहे. 2/3 बहुमत पार्लमेंटमध्ये आमचं त्या ठिकाणी होतं आहे. राज्यामध्ये तर त्यांचं काय, तुम्हाला माहिती आहे त्यांचं काय राहिलं काय नाही राहिलं म्हणून. मला असं वाटतं की त्यांनी आमच्या बहुमताकडे न बघता
आम्ही काय केलं पाहिजे काय नको यापेक्षा तुम्ही काय करा, तुमचा पक्ष कसा वाचवता याकडे तुम्ही लक्ष ठेवा. आम्हाला कापलं तरी आम्ही भाजप समोर झुकणार नाही अशी भूमिका आदित्य ठाकरेंनी घेतली. आम्ही कुठे कापतोय आम्ही कुठे झुका म्हणतोय. तुम्ही तुमचं काम जोरात चालू द्या. आणि मी सांगितलंय की हम दोन हमारा एक. तुम्ही पुढे मागे तुम्ही 3 जण राहाल. अनेक आता लोक अजून फुटण्याच्या मार्गावर आहेत. खासदार तर काही राहिले नाही, 2-3 मोटर बोट राहिलेत. आमदाराची तीच अवस्था आहे. महापालिकेच्या नगरसेवकांची पुढे मागे तीच अवस्था होणार आहे. आणि म्हणून आम्ही तुम्हाला काही म्हणत नाही कुठे झुका का मान कापा, आम्ही काही कापत नाही, आम्ही काही करत नाही. तुम्ही तुमचे ताट मानेने उभे राहा आणि असंच तुमचं काम चालू द्या. उद्धव ठाकरेंनी देखील टीका केली भाऊ, मी देशाचा अंतर्भुक्त होऊ शकतो मात्र मोदींचा नाही म्हणून. कोणी म्हटलं तुम्हाला? इतके वर्ष तर तिकडे लोटांगण घालत होते. हां, इतक्या वर्ष कोणाचा जप करत होते? दाखवू का मागचे भाषणं? मागची भाषणं बघायला जरा तपासून किती आपण जप करत होते आमच्या मोदी साहेबांचा. हां, आणि आता तुम्हाला कोण म्हणतंय? तुम्ही तुमचं काम चालू द्या. तुमचा पक्ष तुम्ही तिथेच राहा. तो फक्त कसा वाचेल याकडे लक्ष द्या. आम्ही काही म्हणत नाही कोणापुढे झुका, आमच्या पुढे झुका, याच्यापुढे झुका. आम्ही कोणालाही म्हणत नाही आहे. लोक बरोबर त्यांना त्यांची जागा दाखवत आहेत आणि त्या पुढे लोकांनी त्यांना बरोबर झुकवतील. तुम्ही देशभक्त असाल तर तुम्ही मोदी भक्त असाल तर आम्ही देशभक्त आहे. खरं तर ही ठिणगी आहे व पेटणार असा देखील इशारा त्यांनी सरकारला दिला. स्वप्न बघायला काय हरकत आहे? स्वप्न त्यांनी बघावेत. तुम्हाला माहिती आहे मुंगरी लाल के हसीन स्वप्ने आपण बघतो ना, तसा प्रकार आहे. सर्व देश मोदींच्या पाठीशी आहे, भाजपच्या महायुतीच्या पाठीशी आहे. आणि हे कुठल्या दुनियेमध्ये चालले आहेत? त्यांचं काही राहिलं नाही, सगळं साफ झालं तरी पण यांच्या गोष्टी चाललेल्याच आहेत. मोदी शिक्षित नाहीये, मात्र यांना शिक्षणाची काय तमा आहेत असं देखील ते पुढे म्हणतात. या सगळ्या गोष्टींवर आंदोलनावर त्यांनी थेट पंतप्रधानांवर देखील टीका केली. मला वाटतं उद्धवजींच्या कुठल्या स्टेटमेंटवर बोलणं मला काही फार योग्य वाटत नाही आणि आवश्यकही वाटत नाही. काय शिक्षित आहे काय नाही, आज सगळा देश मोदीमय झालेला आहे. सगळ्या जगामध्ये नंबर 1चा नेता कोण? तर मोदींचं सगळ्या मागच्या नावामध्ये सगळ्या जगभरातल्या त्यांचं नाव त्या ठिकाणी येतं. आणि आता हे कुठल्या शिक्षणाकडे चालले मला कळत नाही आहे. 2.5 वर्षे मुख्यमंत्री राहिले, यांनी काय केलं? हे काय शिकलेत मला माहीत नाही. पण 2.5 वर्षामध्ये घराची पायरीसुद्धा ओलांडली नाही. त्या ठिकाणी मंत्रालयामध्ये आले नाही, विधान भवनात आले नाही, गाडीमध्ये ड्रायव्हरला बसून होते, स्वतः गाडी चालवत जायचे. आता तुम्ही आम्हाला काय शिकवताय काय केलं पाहिजे काय नाही? आज देश कुठे चाललेला आहे हे आपण बघत नाही. ते जनता बघते, तुम्हाला बघायची गरज नाही म्हणा. ते जनता बघते, लोक बघतायत. आणि सगळ्या देशभर पश्चिम बंगालपासून तुम्ही बघा, स्वप्नासारखंच वाटतं. पण या ठिकाणी सर्व जनता मोदीमय झालेली आहे, सर्व देश हा मोदीमय झालेला आहे. तुमच्या सर्टिफिकेटची आम्हाला आवश्यकता नाही. संजय राऊत म्हणताय आज आम्ही मुंबईत आहे, उद्या दिल्लीत असू. देवळालीचे आमदार आहेत सर्व जाहीर, देवळालीचे आमदार आहेत सर्व जाहीर. त्यांनी थेट मतदारसंघातील प्रश्नांवरती मुख्यमंत्र्यांना एक कॉल केला होता आणि तो कॉलची जी ऑडिओ होती सोशल मीडियावरती व्हायरल होती. त्यांनी तक्रारही केली होती. काय तक्रार? लोड शेडिंग असेल, वन्य प्राण्यांसंदर्भातलं ते लोड शेडिंगच्या बाबतीमध्ये मी पण आता अधिकाऱ्यांशी बोललेलं दुपारी की असं योग्य नाही म्हणून. पण त्याची काय आपण मोबाईलवर बोलावं, स्पीकरवर बोलावं आणि मग ते लोकांमध्ये, मला वाटतं लोकप्रतिनिधी आपण आहोत, आपल्याला या गोष्टीची एवढी समज असली पाहिजे की अशा गोष्टी काही असतात की ते आपण त्या काही सगळ्या लोकांना ऐकवायला त्याची काही आवश्यकता नाही. तुमचा काय विषय आहे काय नाही ते तुम्ही मांडा ना, निवेदन द्या, फोटो काढा. पण अशा पद्धतीने मुख्यमंत्री तुमच्याशी फोनवर बोलताय आणि तुम्ही स्पीकरवर ते सगळं रेकॉर्ड करून लोकांना ऐकवतायत, मला वाटतं हे काही योग्य नाही. उद्धव ठाकरेंनी म्हटलंय की सत्ताधाऱ्यांची पाकिस्तानसोबत बोलण्याची चर्चा आहे, म्हटलं वाहनसोबत ते चर्चा करत आहे. काय ते किती वेळा बोलते असते. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.